12:51 झालेले आहेत, 14 एप्रिल. तर आता आपण लाईव्हला सुरुवात करत आहोत. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. नुकताच काही वेळांपूर्वी आपण एक लाईव्ह प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये आपण बघितलं शिरगाव परिसरामध्ये जी काही आत्ताच उद्घाटन सोहळा पार पडलेली पाण्याची नवीन टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीला गळती सुरुवात झालेली आहे आणि पर्यायी आजूबाजूच्या प्रभागामध्ये पाणी पुरवठा देखील कमी प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या संदर्भात जे काही नगरसेवक आहेत अरुण सुरवड सर यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला की नवीन टाकी जर अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर कुठेतरी या ठिकाणी प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होतोय. आता आपल्यासोबत पाणी पुरवठा सभापती असणार आहे शैलेश वडणारे सर, त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांना विचारूया की नेमकं असं का झालेलं आहे, कारण 1 महिना सुद्धा अजून झालेला नाहीये त्या टाकीला उद्घाटन करून. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या बदलापूर. नमस्कार सर, काय सांगाल? प्रश्न तर तुमच्या समोर आहे. आता सध्या आपण बघतोय की नवीन टाकी आहे आणि तिला गळती सुरुवात झालेली आहे. असं का होतंय, काय माहिती द्या. निश्चितपणे ज्या प्रशासकीय कालावधीमध्ये अनेक ठेकेदारांनी अनेक प्रकारची निकृष्ट कामं झाली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्या काळामध्ये लोकप्रतिनिधी नव्हते, त्यांचा कंट्रोल नव्हता. त्यावेळेला अशी परिस्थिती बऱ्याच कामांमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. त्यामुळे ह्या पाण्याच्या टाकीच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही सभापती म्हणून त्या ठिकाणी एक मिनिट मॅडम, जरा मॅडम 2 मिनिटं तर नंतर बोला. तर ह्या संपूर्ण संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही पाहणी केली, ज्यावेळेला आम्ही पाणीपुरवठा सभा झालो, त्यावेळेला त्या अशा प्रकारच्या काही त्रुटी तिथे दिसून आलेल्या होत्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही त्या पद्धतीने तशा सूचना देखील केल्या होत्या की तातडीने ह्या ज्या काही त्रुटी निर्माण झाल्या त्या सुधारणा करा आणि त्यानंतर त्या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन झालं पाहिजे, अशी आमची भूमिका होती. आदरणीय आमदार कथोरे साहेबांनी देखील त्या ठिकाणी तशा सूचना त्यावेळेला केलेल्या होत्या. त्यावेळेला साधारणपणे 3.5 मीटर उंचीपर्यंत पाण्याची टाकी जी आता यावेळेला गरज आहे आणि तेवढी आपण भरून त्याची टेस्टिंग करूया आणि त्यानंतर ही पाण्याची टाकी आपण सुरुवात करूया, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला महाराष्ट्र जल प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता देशपांडे साहेबांनी घेतली होती. आणि त्यावेळेला 3.5 मीटरपर्यंत टेस्टिंग वॉटरप्रूफिंग करून त्याला कोणती गळती ते दिसून येत नाही अशी पाहणी केल्यानंतर त्याचं त्या टाकीचं उद्घाटन करण्यात आलं. परंतु भविष्यामध्ये संपूर्ण 5 मीटर क्षमतेची टाकी भरावी लागेल आणि जर ती टाकी 5 मीटर भरली तर वरचा जो 1.5 मीटरचा जो भाग आहे त्या ठिकाणी देखील कुठले लिकेजेस जर असतील तर त्याची देखील टेस्टिंग करा आणि त्यानंतरच त्या संबंधित ठेकेदाराला पेमेंट करा, अशा प्रकारच्या भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी देशपांडे साहेबांशी आमची चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने काल त्यांनी संपूर्ण 5 मीटर टाकी भरून त्याचे टेस्टिंग चालू होतं. ते टेस्टिंग चालू असताना 3.5 मीटरच्या वरच्या भागात काही प्रमाणामध्ये तुरळक असत त्या ठिकाणी लिकेजेस दिसून आले. तर त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला ते लिकेजेस देखील तुम्ही काढून द्या आणि त्यानंतर तुमचं पुढील बिल त्या ठिकाणी देण्यात येईल, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आमच्या मार्फत असो, आमदार साहेबांच्या मार्फत असो आणि कार्यकारी अभियंता देशपांडे साहेबांच्या मार्फत त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. त्यामुळे हे जे काही लिकेज काल आयडेंटिफाय झाले दिसत आहे तो ठेकेदार करून देणार आहे, अशा त्याने सांगितलंय. त्या संदर्भात जेव्हा आपण बातमी लावली त्यावेळेला मी तातडीने कार्यकारी अभियंता देशपांडे साहेबांशी बोललो, तर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या त्रुटी दिसल्यामुळे त्या ठिकाणी म्हटलं तुम्ही साहेब त्याच्यावर काही कारवाई करणार आहात का, तर त्यांनी तातडीने त्याच्यावर आम्ही नोटीस काढणार आहोत आणि हे त्यांना करून घेण्याची त्याची जबाबदारी आहे. यामध्ये बघा 5% ते 10% साधारणपणे सिक्युरिटी डिपॉझिट ठेवलं जातं, त्याचप्रमाणे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो आणि ह्या काळामध्ये ह्या ठेकेदाराने जर त्या ठिकाणी निकृष्ट काम केलेलं असेल, त्यात काही त्रुटी दिसून आल्या तर त्याने त्या करून द्यायला पाहिजे आणि त्याने जर करून दिले नाही तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केलं जाईल, त्याचं पुढचं बिल देखील त्या ठिकाणी थांबवण्यात येईल, अशा प्रकारची कठोर भूमिका या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. किंबहुना आम्ही घेतलेली आहे, तशा सूचना त्या ठिकाणी देशपांडे साहेबांना आम्ही केलेल्या आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे स्वतंत्र प्राधिकरण आहे. नगरपालिका जरी त्याच्यावरती नियंत्रण करत असली तरी लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी पाणीपुरवठा सभापती म्हणून आदरणीय आमदार साहेब सातत्याने या लोकांच्या संपर्कात असतात आणि जी काही बदलापूर शहराची ही अत्यावश्यक सेवेच्या निगडीत कामं आहेत त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही भूमिका घेत असतो. तर पुढील काळामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे ही योजना असल्यामुळे आणि बरीचशी कामं त्यांच्या मार्फत होतात, त्यांच्याकडे त्या ठिकाणी तांत्रिक मनुष्यबळ नाहीये, ती अशी ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये ही योजना पालिकेकडे आली पाहिजे. त्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आणि बदलापूर शहरात आमच्या नगर परिषदेकडे मोठ्या तांत्रिक मनुष्यबळ आहे, तर त्या माध्यमातून या योजना पुढची राबवली गेली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तर ही पुढील काळामध्ये ही योजना जी नगर परिषद आम्ही घेत आहोत, पण सद्यस्थितीत ते महाराष्ट्र प्राधिकरणाकडे असल्यामुळे काही अडचणी आम्हाला येत आहेत, पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय आणि त्या संदर्भातले जे काही ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांनी केलेली कामं असो ती मग निकृष्ट दर्जाची असो
की जर डिले करत असतील तर या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल. यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील आहोत आणि आदरणीय आमदार साहेबांची देखील तीच भूमिका आहे. त्यामुळे आपण अजिबात चिंता करायचं कारण नाही. त्या ठिकाणी कुठेही काही डिफेक्ट दिसून आला तर ते ठेकेदाराकडनं करून घेतला जाईल आणि जर ठेकेदाराने नीट केलं नाही तर त्याची सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केलं जाईल, त्याचं पुढचं बिल थांबवलं जाईल. त्यामुळे कोणी काळजी करायचं कारण नाही. 3.5 मीटर पर्यंतची टाकी एक चांगल्या प्रकारे वॉटरप्रूफिंग करून आपण त्याचं उद्घाटन केलं होतं. परंतु आता पुढील काळामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये पूर्ण 5 मीटर क्षमतेने ती भरायची आहे. त्याचं टेस्टिंग चालू होतं. त्या संदर्भात तो डिफेक्ट दिसून आलाय. ते देखील लिकेज आम्ही निश्चितपणे काढू. याबद्दल काही चिंता करायचं कारण नाही. सर, पण आता पुढे उन्हाळा जो आहे तो आता सुरुवात झालेली आहे आणि पाणी सर्वात जास्त लागणार आहे. त्या नवीन टाकीमधून जे काही माऊली चौक आहे त्या ठिकाणच्या काही प्रभागामध्ये पाणी दिले जात आहे. तर आता नंतर उपाययोजना कशा असणार आहेत? नाही बघा, ह्याबद्दल चर्चा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याचं त्यामुळे जो वापर वाढत असतो तर त्याचं नियोजन कसं करायचं याची आमची चर्चा चालू आहे त्या संदर्भामध्ये. आणि काय काय करता येईल, कारण ह्या टाक्या अगोदरच्या काळामध्ये या ज्या 4 टाक्या आता बांधल्यानंतर बदलापूर शहरात थोडासा बदलापूरकरांना दिलासा मिळतोय. आता काही ठिकाणी पाण्याचं थोडीशी अडचण आहे. ज्या ठिकाणी उंचावर आहे त्या ठिकाणी पाणी चढत नाही. तर त्या ठिकाणी देखील काही त्याच्यातून काही आपल्याला मार्ग कसा काढायचा, त्या ठिकाणी बुस्टर पंप बसवणे वगैरे असे आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि ह्यात तुम्हाला सांगेल, तुम्ही देखील मागे बातमी लावली होती की ती 240 कोटीची योजना कधी येणार, कुठे गेली, तर ती कुठे गेलेली नाहीये. आपण पहा, महाराष्ट्र योजना प्राधिकरणाच्या वेबसाईटवरती त्याचं टेंडर आलंय आणि 15 मार्च त्याची शेवटची तारीख होती. तुम्ही ज्यावेळेला बातम्या देतो त्यावेळेला देखील मी चर्चा केली, त्याला प्रीबिड मीटिंग झाली होती. त्यानंतर तो टेंडर आला. त्यानंतर ते टेंडर आता त्याची डेट गेलेली आहे. आता तो टेंडर ओपन होण्याची वेळ झालेली आहे. तर माझ्या अंदाजे साधारणपणे मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत हे टेंडर मला वाटतं कोणाला तरी अवॉर्ड होईल. ज्या कॉन्ट्रॅक्टरला लागेल तर मला वाटतं मे मध्ये काम चालू होण्याची शक्यता आहे. आता त्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ का लागतो, कारण ही मोठी योजना आहे. यामध्ये तशा प्रकारचे ठेकेदार, चांगल्या प्रकारचा काम करणारा ठेकेदार निवडावा लागतो. आणि ते अर्थात वरिष्ठ मंत्रालय पातळीवरती हे ठेकेदार निवडले जातात, ते इथे निवडले जात नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी एक चांगला ठेकेदार आपल्याला त्या कामासाठी मिळेल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे. पण तुम्ही एक निश्चिंत राहा की ही 240 कोटीची योजना मंजूर पण झाली आहे, त्याचं टेंडर पण आलंय आणि लवकरच ते काम होईल. आणि आमची अशी भूमिका आहे की ते टेंडर ज्या वेळेला एखाद्या ठेकेदाराला लागेल त्यावेळेला सुरुवातीला ज्या ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता असेल त्या भागामध्ये सुरुवातीची कामं करून घ्यायची. कारण आपण टाक्या बनवल्या त्यासाठी पाईपलाईनची पण गरज होती. फार कसं आहे, पाणी पुरवठ्याची योजना ही खूप कॉम्प्लिकेटेड असते. आता मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असून मला पण समजून घेताना अनेक अडचणी होतात. म्हणजे जे नवीन पाणी पुरवठ्याचे अभियंता महाराष्ट्र प्राधिकरणाचे येतात त्यांना देखील बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. त्याचा अभ्यास करावा लागतो. ही क्लिष्ट रचना आहे सर्व. तर निश्चित आमची अशी भूमिका आहे की बदलापूर शहरामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याचं अडचणी निर्माण होतील तर त्यावेळेला ह्या टेंडरच्या सुरुवातीच्या काळात ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे, त्या त्या ठिकाणची कामं आपण प्रायोरिटीवरती करूया. कारण मला निश्चितपणे खात्री आहे, आम्ही बघा जबाबदारीने काम करतोय. आम्ही उगाच फक्त बोलण्यापुरता बोलत नाही. आणि कोणी टीका केली तर टीकेचा आम्ही सामना पण करतोय. आणि जर आमच्या चुका दाखवल्या, निश्चित चुका बघा, हे कॉन्ट्रॅक्टर असतात, अधिकारी मंडळी असतात. या अशा पाणीपुरवठ्याच्या क्लिष्ट यंत्रणेमध्ये अनेकदा काही त्रुटी राहतात, अडचणी निर्माण होतात, पण त्या अडचणी सोडवाव्या लागतात. तुम्हाला मी सांगतो, आम्ही डेली बेसिसवर मॅडम अडचणी सोडवतोय. सतत आम्हाला फोन येतात, इथे लिकेज झालं, इथे पाण्यामध्ये काहीतरी घाण येते, आम्हाला पाणी येतच नाहीये, काल आलं, आज आलं नाही, वेळेवर नाही आलं. अनंत अडचणी अनेक सोसायट्यांची पत्र ठिकाणी येतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वेगळं प्राधिकरण आहे, त्या ठिकाणी पाणीपुरवठा सभापती म्हणून आम्ही नगर परिषद आहोत. तरी देखील ही जबाबदारी आम्ही घेतो. मी असं कधी आम्ही म्हणत नाही की वेगळं प्राधिकरण आहे, ही जबाबदारी आम्ही घेणार नाही. तर आम्ही घेतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा ते अधिकारी असं म्हणतात की आम्ही राज्य शासनाच्या अंतर्गत आहोत. तुम्ही त्या ठिकाणी आम्ही विचारलेला प्रश्न कधी कधी त्या आम्हाला त्या अडचणी निर्माण होतात. परंतु आम्ही एक सामंजस्याची भूमिका, कधी आक्रमक भूमिका, कधी राजकीय पद्धतीने, या सर्व पद्धतीने एक चांगल्या प्रकारे बदलापूर शहराला पाणीपुरवठा झाला पाहिजे. बदलापूरकरांची पाणी ही एक अत्यावश्यक गरज आहे, ती भागवली गेली पाहिजे. त्यामुळे मी सर्वांना आश्वासित करतो, ज्या ज्या काही त्रुटी आमच्या या यंत्रणेमध्ये दिसत आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. चुकीचं काम, कारण मॅडम हे ठेकेदार फार पोचलेले ठेकेदार त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये आलेले आहेत. पण यांनी कामं नीट केले नाही तर यांना वेळेवर जागेवर पोहोचवण्याचं काम पण आम्ही करू. त्याची काही काळजी तुम्ही करू नका. बदलापूरकरांना मी आश्वासित करतो, पाणीपुरवठ्याची योजना जी आहे, चालू योजना असो किंवा पुढे येणारी योजना असो, यामध्ये कोणालाही माफ केलं जाणार नाही, क्षमा केली जाणार नाही. चांगल्या प्रकारचं काम झालं पाहिजे. बदलापूरकरांचा घामाचा आणि टॅक्सचा पैसा आहे, अजिबात वाया जाऊ दिला जाणार नाही. एक चांगल्या प्रकारचं काम करून बदलापूरकरांना चांगली सुविधा, पाण्याची सुविधा मिळाली पाहिजे. या भूमिकेतून आम्ही एक चांगल्या भूमिकेतून आम्ही काम करतोय. तर एक शेवटचा प्रश्न, नुकताच आम्ही काही दिवसांपूर्वी पनवेलकर सॅम्प्रोड या सोसायटीमधला लाईव्ह केला होता. त्यांचं म्हणणं आहे की जलप्राधिकरणाचं जे हक्काचं पाणी आहे त्यांना तिथे मिळत नाही ते पाणी, आणि ज्या वेळेला ते टँकर मागवतात
टँकर त्यांना मिळतंय, मग त्यांचं म्हणणं आहे की जल प्राधिकरण जर त्यांना पाणी देऊ शकत नाही तर टँकरचा खर्च जल प्राधिकरणाने केला पाहिजे. या संदर्भात एक पाणी पुरवठा सभापती म्हणून तुम्ही कशी भूमिका निभावणार? नाही मॅडम, आम्ही आहे ना तुम्हाला सांगतो, ह्यावरती अनेकदा बरंच मंथन झालंय. जेव्हा जेव्हा लोक असं म्हणतात की टँकर लॉबी म्हटलं जातं, आणि मग टँकर लॉबी म्हटलं की त्यानंतर ती जो काही एक मोठी चर्चा निर्माण होते, आणि मग आम्ही टँकर लॉबी बंद करतो आणि आम्ही भूमिका घेतो अजिबात कोणाला पाणी टँकर द्यायचं नाही. परंतु काही वेळेला एखाद्या विशिष्ट ठिकाणी अडचणी निर्माण होतात, मग ती तांत्रिक अडचणी असो किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पाणी येत नसेल तर ते पॉईंट टू पॉईंट म्हणजे त्या ठिकाणून टँकरने पाणी आणून त्या ठिकाणी टाकलं गेलं पाहिजे, अशी परिस्थिती असते. मग ज्या वेळेला आम्ही टँकर बंद करतो त्यावेळी देखील लोकांना अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे टँकर विशिष्ट परिस्थितीत लोकांना ज्या ठिकाणी अडचणी आहेत, एका ठिकाणी पाईपलाईनचं रिपेअरचं काम आहे किंवा एका ठिकाणी पाणी पोहोचतच नाहीये, आणि बऱ्याचदा ना ही जी गुंतागुंतीची पाणी पुरवठ्याची यंत्रणा आहे ना, याच्यामध्ये फॉल्ट सापडत नाही. मग त्याकरता कधी कधी 1 दिवस किंवा 2 दिवस जात असतात त्याच्यामध्ये, कारण काही ठिकाणी लिकेजेस असतात ती सापडत नाहीत. खूप जुन्या लाईन आहेत आणि कॉम्प्लिकेटेड आहे, वेगवेगळ्या योजनांमधून कामं झाली आहेत. आणि तुम्हाला सांगतो मॅडम, ह्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, मग पीडब्ल्यूडी असो, एमजेपी असो, एमएमआरडी असो, बदलापूरची नगरपालिका असो, अशा एमआयडीसी असो, या सगळ्या यंत्रणा आहेत. बऱ्याचदा यांच्यात कोऑर्डिनेशन नसल्यामुळे अनेकदा सगळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या लाईन्स वेगवेगळ्या ठिकाणून गेलेल्या आहेत. मग अशा वेळेला या समस्या सोडवण्यासाठी वेळ लागतो. मग अशा वेळेला पाणी जर आपला अर्जंटली पाहिजे असेल, इमर्जन्सीमध्ये पाहिजे असेल, तर टँकरची व्यवस्था करावी लागते. कारण बऱ्याचदा या टँकर लॉबीच्या विरुद्ध भूमिका घेऊन आम्ही टँकर बंद केलेत, परंतु लोकांच्याच मागण्यांवर त्यानंतर ते टँकर चालू पण करावे लागले. तर निश्चित ज्या सोसायटीला हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी त्या ठिकाणी मला पत्र द्या, मला माहिती द्या. आम्ही जातो, आम्ही एमजेपीच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेतो. एमजेपीचे अधिकारी असो, आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या पॉईंटवर जातो मॅडम, आणि प्रयत्न करतोय. 100% काही त्यातून सोल्युशन निघत नसतं, परंतु प्रयत्न असतात. आणि ज्या ठिकाणी एखादा प्रश्न थोडा कठीण असेल त्या ठिकाणी आता या नवीन योजनेच्या अंतर्गत पाईपलाईन टाकणं असो, पंप बसवणं असो, ह्याच्यावर मार्ग काढले जातील. लोकांनी थोडा संयम ठेवावा, त्यांच्या समस्या आम्हाला सांगाव्या. अर्थात त्यांनी त्यांचं भांडल्याशिवाय बघा काही कामं होत नाही. त्यामुळे लोकांनी भांडावं, तुमच्याकडे बातम्या द्याव्या, त्या बातम्या आमच्याकडे पोहोचाव्या. परंतु तुम्ही एखादी टीका केली किंवा लोकांनी टीका केली तर आम्ही ज्यांनी व्यथित होत नाही, तर त्या ठिकाणी खरोखरी अडचण आहे. कारण पत्रकारांपर्यंत बातमी केव्हा जाते, जेव्हा फार मोठी अडचण निर्माण होते तेव्हा. तर याचं आम्ही स्वागत करू. तुम्ही बातम्या लावा, का आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला पण, आणि ती बातमी आम्हाला पाठवा. ज्या ठिकाणी अशा प्रकारची अडचण असेल तिथे आम्ही सकारात्मक भावनेने ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या पनवेलकर, आता तुम्ही जे काही म्हणालात पनवेलकरचा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणीची अडचण असेल तर त्या काही मंडळींना माझ्याशी संपर्क साधायला सांगा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेऊन मी त्या ठिकाणी भेट देऊ. अडचण काय ते बघूया. जर अडचण लवकर सुद्धा असेल तर लवकर सोडू, थोडा वेळ लागणार असेल तर नवीन योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करता येईल ते पाहूया. आणि निश्चित तुम्ही आपण आश्वस्त करू इच्छितो, आपल्या सर्व अडचणीचा मार्ग काढण्याचा आम्ही 100% महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो किंवा पाणीपुरवठा सभापती म्हणून मी स्वतः असो, आम्ही प्रयत्नशील आहोत आणि राहू. धन्यवाद. संपूर्ण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. ज्या काही नवीन पाण्याच्या टाक्या बांधल्या त्यांना गळती लागली आणि कुठेतरी याच्यामध्ये आपल्याला ठेकेदाराचा निष्काळजीपणा बघायला मिळतो आहे आणि त्याच्यावरती आम्ही सखोल चौकशी करणार आहोत आणि असेल ती ऍक्शन नक्कीच घेणार आहोत, असं आपल्याला पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनेरे सर आणि त्याचबरोबर नगरसेवक यांनी सांगितलंय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच देत चला. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नाली सर.